तो दोस्तों सभी का स्वागत सुनील सोर्स आयोजित इस ट्रॉफी में 2021 और 2022 की यह ट्रॉफी हम देख रहे हैं। तो पहला मुकाबला हम इस मैदान के अंदर देख रहे हैं। शिव शंभो वर्चा ओले बनाम नितिन स्मूति कोहली, दो प्रारंभिक बल्लेबाज इस समय मैदान के अंदर दस्तक देते हुए। स्ट्राइकर एंड पर होंगे संगम, नॉन स्ट्राइक एंड पर होंगे सुमित। तो गेंदबाजी की धुरा संभालेंगे मुकेश नाइक, टेनिस विश्व का बहुत बड़ा नाम। इस समय गेंदबाजी की धुरा संभालेंगे। तो स्ट्राइकर एंड पर होंगे संगम। 5 ओवर का यह मुकाबला रहेगा। 2 ओवर पावर प्ले के। यस, इट इज अ ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले द क्रिकेट। मुकाबला शुरू होने का इशारा हमारे अंपायर दीपक पाटिल सर का। राइट आर्म ओवर द विकेट आएंगे गेंदबाज मुकेश नाइक। स्ट्राइकर एंड पर होंगे संगम। इस प्रतियोगिता की पहली गेंद शॉर्ट अप लेन, हल्के हाथों से पुल किया, नंबर मिलेंगे 6 या 4, ये देखना महज जरूरी होगा। और यस, इट इज अ 6, माइटी हिट, ह्यूज 6। यह अच्छी शुरुआत होगी। यहां से पहली गेंद के ऊपर छक्का हासिल किया। दूसरी गेंद लोवर फुल टॉस थी, हल्के हाथों से खेला, बैकवर्ड पॉइंट और डीप एक्स्ट्रा कवर के बीच में। जब तक खिलाड़ी इस गेंद के पहुंचे नीचे आएंगे तब तक 2 रन आसानी के साथ पूरे किए जाएंगे 2 बल्लेबाजों द्वारा। यह अच्छी शुरुआत रही है पहले ओवर में। हम देख रहे हैं बिल्कुल ठोस ये विकेट है बल्लेबाजों को लिए। बेनिफिट जरूर होगा मैग्नेटरी पावर प्ले का ओवर प्रोग्रेस पर। और पहली 2 गेंदों पर 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये गेंद बिल्कुल गोली की रफ्तार से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, दनदनाता हुआ ये चौका। ये अच्छी शुरुआत संगम की तरफ से। पहले गेंद के ऊपर छक्का हासिल किया, उसके बाद कारपेट के सहारे 2 रन हासिल किए, उसके बाद डीप एक्स्ट्रा कवर के बाहर एक करारा चौका हासिल किया। कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 3 गेंदें समाप्ति के बाद। पहले ओवर में काफी अच्छी बल्लेबाजी। अब अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहां से चूके बैट और गेंद का कोई ताल्लुक नहीं, कोई समझौता नहीं, डॉट गेंद की समाप्ति हुई। और इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई इजाफा नहीं, 12 पर सीमित है टोटल। अब यहां से राहत की सांस ली होगी टीम कोहली ने, क्योंकि 3 गेंदों के ऊपर 3 करारे स्ट्रोक। ये गेंद हाथ में तो जरूर थी, कैच छोड़ा, डायरेक्ट हिट करने का मौका था। हेलो, डायरेक्ट हिट करने का मौका भी था, 2 चांसेस तो बने थे। और क्रिकेट में हम हमेशा कहते हैं मौके कम और धोखे ज्यादा मिलते हैं, वैसे ये धोखा दिया। खिलाड़ी थे शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर। जिगर ने एक गेंदबाज को दिया धोखा। आसान सा कैच था, लपकना चाहिए था। और शायद क्रिकेट में हम हमेशा कहते हैं कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, कैच छोड़ो तो मैच छोड़ना पड़ता है, ऐसा हमेशा कहते हैं। ये ओवर पिच गेंद थी, आड़े बैट से खेला और यहां से मिलेंगे नंबर 4, करारा चौका हासिल किया आखिरी गेंद के ऊपर। इज ऑन स्कोर बोर्ड नाउ। 1 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है, 6 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 17 रन 5 ओवर के लिए आपको 25 मिनट यहां से आयोजनकर्ताओं ने दिए हैं। 25 मिनट से ज्यादा होते हैं अपनी एक इनिंग समाप्त करने में, तो पेनल्टी को फेस करना पड़ेगा।
ये आपको सूचना होगी, वार्निंग होगी आयोजनकर्ताओं की ओर से। 25 मिनट में आपके 5 ओवर समाप्त करने हैं। नहीं होते तो आपको पेनल्टी दी जा सकती है। सो प्लीज स्पीड अप कीजिए। यहां से 17 रन एक ओवर का खेल समाप्त होने के बाद काफी बढ़िया शुरुआत ओवली टीम ने की है, जो एक्सपेक्टेड थी कप्तान के लिए। वैसे ही शुरुआत की, संगम ने दो एक चौका एक छक्का दागा। उसके बाद सुमित ने आखिरी गेंद के ऊपर जब स्ट्राइक मिली तब एक चौका दागा। इसके बदौलत 17 के औसत ग्रेड से यहां से स्कोर कार्ड दौड़ रहा है। गेंदबाज युवराज बैकफुट पर गए, स्क्वायर कट करने की कोशिश थी और इस कोशिश में पूरी तरह से नाकाम रहे। डॉट गेंद की समाप्ति हुई। अब यहां से वापसी करनी होगी, कमबैक वाला ओवर डालना होगा, विकेटें निकालनी होगी, डॉट गेंदें डालनी होगी, तब जाकर यहां से आप 50 तक सीमित रख सकते हैं 5 ओवर में। ये शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पुल के सहारे खेलने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई अंपायर लालचंद गावंड सर का वाइड बॉल का इशारा। इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा और इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 18 बगैर विकेट खोए। एक अच्छी गेंद, उसके बाद एक खराब गेंद युवराज के द्वारा। ये शॉट पहले गेंद के ऊपर खेलने की कोशिश थी, लेकिन वहां से अनसक्सेसफुल ठहरे थे, लेकिन इस बार सक्सेसफुल हुए और ये करारा चौका डीप एक्स्ट्रा कवर के बाहर। यकीनन हमारे लोक नेता दिग्वंत दिबा पाटिल साहब, इनका ही नाम जो सामने एयरपोर्ट होने वाला है उनको देना चाहिए, मिलना चाहिए। इसके लिए काफी सारे आंदोलन हमारे सभी भूमिपुत्र ने किए हैं। तो दोस्तों चलते हैं क्रिकेट की तरफ। मैदान के अंदर इस चौके के साथ कुल रन संख्या हो चुकी है 22 रन। फिर एक बार उसी दिशा में खेला हुआ स्ट्रोक। अब कितने रन हासिल होंगे? 1 बाउंस ओवर द रोज 4 रन्स। यहाँ से ये चौवा हासिल किया। 22 और 4 बने 26 रन। जैसे ही धोबी घाट पर कपड़े धुए जाते हैं वैसे ही गेंदबाजों की धुलाई हो रही है बल्लेबाजों द्वारा। टीम शिवशंभो और चोले के बल्लेबाज काफी अच्छी लय में बल्लेबाजी हो रही है। पहले 2 ओवर में मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर प्रोग्रेस पर है। 3 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर है। ये स्लोवर 1 की थी और अब स्टिक से काफी बाहर, अब स्टंप से बाहर जाती हुई गेंद। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। इस व्हाइट बॉल के तहत 1 रनों का इजाफा। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर के 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और ये अच्छी टोटल है स्कोर कार्ड के ऊपर। संगम अपने व्यक्तिगत में 4 चौके हासिल किए। व्यक्तिगत इनिंग देखे तो 4 चौके एक छक्का लगाया। यहाँ से क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, हैप ट्रैक करता है और इस हैप ट्रैकर को पुल के सहारे खेला डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ये दंदनाता हुआ चौका। अब कैसा कौन रोक सकता है ये जलजला, ये तूफान? ऐसी बल्लेबाजी हो रही है, अब कौन निकाल सकता है ये गोल्डन विकेट? ये सोच, ये रवैया अपनाना होगा। यहाँ से लेग बिफोर द विकेट की अपील तो जरूर की थी और इस अपील को खारिज किया हमारे अंपायर्स ने। यहाँ से यकीनन बल्ले को छूती हुई गेंद थी। 1 रन संगम के खाते में, 1 रन टीम के खाते में जा चुकी है। कुल मिलाकर टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 32 बगैर विकेट खोए। 2 ओवर का खेल है, प्रोग्रेस पर ओवर नंबर 2 चल रहा है। युवराज ने काफी अच्छी गेंदबाजी, किफायती गेंदबाजी करने की कोशिश तो जरूर की थी, लेकिन 3 करारे चौके युवराज को भागे। ये शॉर्ट ऑफ लेन की गेंद पुल के सहारे खेला, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ये करारा और इस कोशिश में बिल्कुल कामयाबी हासिल करते हुए सुमित।
कार्ड को आगे लेकर जा रहे हैं। 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अब सोच होगा, अब गुफ्तगू होगी। हेलो, अब सोच होगी, विचार विनिमय होगा, कप्तान और गेंदबाजों के बीच गुफ्तगू होगी। अब कैसे रोक सकते हैं, कैसे निकाले सकते हैं डॉट गेंद, कैसे निकाल सकते हैं विकेट, कैसा ऐसा जाल रचना पड़ेगा, कौन सा ऐसा ट्रैप, कौन सा ऐसा प्लान करना पड़ेगा कि फांस सकते हैं, फंस सकते हैं इस समय दोनों बल्लेबाज। ये रवैया अपनाना होगा कप्तान को। इसीलिए तीसरे ओवर में नए गेंदबाज आएंगे, अपने टीम के तीसरा और अपने खुद के स्पेल का पहला ओवर। सचिन सचिन गेंदबाजी की धुरा संभालेंगे। 5 ओवर का यह मुकाबला 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। काफी अच्छे टोटल में जा चुकी है, अच्छी परिस्थितियों में जा चुकी है अब ओली टीम। सचिन गेंदबाजी की धुरा संभालते हुए, राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद बिल्कुल सामने थी, वी शेप में खेला, वन बाउंस खिलाड़ी के हाथों में जाएगी। 1 रन आसानी के साथ पूरा किया और इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है 39 रन। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अच्छी शुरुआत हम देख रहे हैं सुनील स्पोर्ट्स आयोजित इस प्रतियोगिता में। कैलाशवासी चंद्रकांत केनी और कैलाशवासी सदानंद पाटिल स्मृति चषक 2021 का ये शानदार कारवा, ये शानदार मंजर हम देख रहे हैं। ये लोवर फुल टॉस थी, यहां से गलती हुई विकेट कीपर द्वारा, शॉट फाइन लेके खिलाड़ी द्वारा दूसरा रन चुराने की कोशिश और ये खतरा हो सकता है, ये खतरा हो सकता है। डेंजर एंड पर यहां से, यस इट इज अ वाइट कॉल, यानी कि 1+2 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। थर्ड अंपायर्स रन आउट के लिए अब देखना होगा कौन सी बत्ती जलेगी। बत्ती जलेगी रेड तो बल्लेबाज मैदान से बाहर। यस इट इज अ वाइट कॉल। 1+1 तो जरूर है, 1 रनों की दरकार है। जब बत्ती जलती है ग्रीन तो बल्लेबाज है सेफ और 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर भी आएगा। यस बत्ती जलेगी ग्रीन, बल्लेबाज है सेफ, नॉट आउट का इशारा आता है हमारे तीसरे अंपायर द्वारकानाथ पाटिल सर उनकी तरफ से और 1 रनों का इजाफा, यानी कि 1+2 3 रन इस गेंद के ऊपर आएंगे। 39 और 3 बने 42 रन। ये गेंद बिल्कुल जड़ में ब्लॉक होल में डाली थी, लेकिन हेलीकॉप्टर शॉट के जरिए इस गेंद को खोद के निकाला। लॉन्ग के रीजन पर 1 रन आसानी के साथ पूरा किया जाएगा। इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है 43 रन। संगम और सुमित एक अच्छी पार्टनरशिप, एक अच्छी साझेदारी, एक अच्छी भागीदारी इस समय निभाते हुए अपनी टीम शिव शंभो वर्चे ओले के लिए पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी। 43 रनों की अहम साझेदारी है ये। इस ओवर की हो गई अगली गेंद। लोअर फुल टॉस थी, बिल्कुल कलाई के सारे इस गेंद को मोड़ा, हल्के हाथों से सिर्फ दिशा दी, जिस मिरिट पर गेंद थी, जिस दिशा में, जिस लाइन पर गेंद थी उसी दिशा में हल्के हाथों से खेला। 1 रन चुराने का मौका दोनों बल्लेबाजों के बीच और इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। अब कम बैक करना होगा यहां से। ये देखिए घुटना देख, तमाशा देख, गेंद गई सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, ये नंबर मिलेंगे 6।
काफी लंबे समय के बाद 50 रन की भागीदारी के बाद ये पहले विकेट का पतन हो चुका है। बैक टू द पवेलियन लौटना होगा सुमित को। सुमित ने अपनी व्यक्तिगत इनिंग में 2 करारे छक्के और 2 करारे चौके लगाए थे और एक सिंगल्स रन निकाली थी, यानी कि 21 रनों की अहम और बढ़िया पारी यहां से सुमित के बल्ले से टीम वर्चे ओले के लिए आई। 50 पर गिरता हुआ ये पहला करारा झटका लगता हुआ पहला विकेट गिरता हुआ सफलता हासिल की गेंदबाज सचिन द्वारा। और इस सफलता की जरूरत थी, इस ब्रेक थ्रू की जरूरत थी टीम नितिन स्मृति कोहली को। विक्रम नए बल्लेबाज, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर, तो संगम प्रारंभिक बल्लेबाज अभी भी मौजूद है। लोअर फुल टॉस थी, लॉन्ग ऑन के ऊपर से खेला और नंबर मिलेंगे। यस, इट इज द U6। और इस छक्के के साथ इस ओवर को किया फिनिश, ओवर को किया समाप्त। और इस 6 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 56, लॉस ऑफ 1 विकेट। 56 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 25 मिनट का टाइमिंग है आपके पास। 25 मिनट में आपके 5 ओवर फिनिश करने, समाप्त करने नहीं होते तो आपको पेनल्टी दी जा सकती है आयोजक द्वारा। तो स्पीड अप कीजिए, टाइम इज मनी हम हमेशा कहते हैं, उस टाइम पर ध्यान दीजिए। कुल रन संख्या हो चुकी है 56। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। व्यक्तिगत इनिंग देखे संगम की तो अभी तक उसमें आए हैं 5 चौके और 2 करारे छक्के। (38) पर खेल रहे हैं अपने व्यक्तिगत इनिंग में। नॉट आउट है, 2 ओवर का खेल अभी भी बचा हुआ है। 50 करने का मौका, अपने खुद के 50 करने का मौका संगम को जरूर मिल सकता है। (34) पर खेल रहे हैं। 13 गेंदे 34 की नायाब पारी संगम द्वारा। गेंदबाज दूसरा ओवर होगा मुकेश नाइक द्वारा। एंड चेंज हुआ है, यहां से दूसरे एंड से आएंगे। पहली गेंद के ऊपर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी विक्रम की, पूरी तरह से चूक है। डॉट गेंद की समाप्ति हुई। अब यहां से वापस लौटना होगा, डॉट गेंदें डालनी होगी, सिंगल डबल्स पर रोकना होगा बल्लेबाजों को, तब जाकर सीमित रहेगी 70 के अंदर ओवली टीम की पारी। ये शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पुल के सारे खेलने की कोशिश थी। दौड़ तो बहुत जोर से लगाई थी गेंदबाज नितिन द्वारा, लेकिन नोमैन्स लैंड में गिरी। 1 रन पर संतुष्ट रहे और इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 57 रन, लॉस ऑफ 1 विकेट। 57 रन आ चुके हैं। संगम 34 पर व्यक्तिगत इनिंग में दस्तक दे रहे हैं। यहाँ से 16 रन बनाते हैं तो पहले ही मैच के अंदर अपना खुद का 50 बनने का मौका संगम को जरूर मिल सकता है। अब गेंदें बची है इस सत्र की, इस इनिंग की 10। यह हल्के हाथों से खेला, थर्ड मैन के ऊपर से चौवा हासिल किया। यहां से लक फैक्टर भी उनके साथ है। नसीब, हम हमेशा कहते हैं कि नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता, जितना आपके नसीब में लिखा हो उतना ही आपको मिलता है। और वैसे ही हुआ। यहाँ से हल्के हाथों से खेला, ऐसा लगा था कि शॉर्ट थर्ड मैन के ऊपर कैच हो सकता है, लेकिन ऊपर से गेंद निकल गई। 4 रन हासिल किए इस चौवे के साथ, 38 पर पहुंचे तो टीम का टोटल 61 रन। फिर एक बार पॉइंट के ऊपर से खेला, शायद ये भी गेंद जा सकती है बाउंड्री के बाहर। दंदनाता हुआ करारा दूसरा बैक टू बैक चौका आया बल्लेबाज संगम के बल्ले से। अब 38 और 4 बने 42 व्यक्तिगत इनिंग में, तो टीम का टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 65 रन्स। इस ओवर की अगली गेंद हल्के हाथों से खेला, डीप स्क्वायर लेके रीजन में खिलाड़ी मौजूद है। 1 रन आसानी के साथ पूरा। दूसरे चुराने की कोशिश तो जरूर थी, लेकिन यहां से विक्रम ने रोका और महज 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 66 रन।
66 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की होगी अगली गेंद। यहाँ से मुकेश नायक ने कमबैक करने वाला ओवर तो जरूर किया था, लेकिन 2 करारे चौके हासिल किए। यहाँ से पटकी हुई गेंद थी, कंधे का सही इस्तेमाल किया, अपनी हाइट का इस्तेमाल किया, ऊपर से गेंद को रिलीज किया, टप्पा खाने के बाद टॉस होकर गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी है। और यहाँ से डॉट गेंद के साथ इस ओवर नंबर 4 को समाप्त किया। 4 ओवर का खेल, 24 गेंदों का खेल यहाँ से फिनिश होता हुआ कुल रन संख्या 66 पर है। अब रोकना होगा इस आखिरी स्लॉग ओवर में। अब यहाँ से कमबैक करना होगा। इस ओवर में 4 या 5 रन आते हैं तो बनते 70 या 75 रन शायद बन सकते हैं, और वो चेसिंग हो सकते हैं। इस मैदान के इतिहास हमें बता रहा है कि यहाँ से चेस हो सकते हैं, क्योंकि ठोस ये विकेट है, बल्ले पर आसानी के साथ गेंद आती है। तो दूसरे इनिंग में 70-75 रन आसानी के साथ आपके पास जब बल्लेबाज हो, काबिलियत रखते हो, दमखम रखते हो, तो 70 या 75 रन चेस किए जा सकते हैं। लेकिन आने वाला वक्त ही बताएगा, ये 6 गेंदें बताएगी कितने रन बटोरने में कामयाबी मिलती है। नक्कीच रोहित सर, थोडं थांबवतोय, कारण याच नंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच गावदेवी जुई विपक्ष मिहिर स्पोर्ट कुंडेवाल। तर दोन्ही संघांच्या संघनायकांना पहिला कॉल असेल, आपण टॉससाठी आमच्या कक्षाशी संपर्क साधायचा आहे। ये गेंद शॉर्ट ऑफ लेन की थी, पुल के सारे खेला, नंबर मिलेंगे 6। करारा छक्का हासिल किया बल्लेबाज संगम द्वारा। इस छक्के के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 72 रन। 72 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तो इस 49 पर पहुंची है संगम की पारी। महज 1 रनों की जरूरत अपने व्यक्तिगत 50 के लिए। नक्कीच तर विनंती असेल गावदेवी जुई संघाचा संघनायक आणि मिहिर स्पोर्ट कुंडेवाल संघाचा संघनायक, या दोन्ही संघनायकांनी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। आपला टी शर्ट आपण घेऊन जायचं आहे। दोन्ही संघाचे संघनायक या आपण त्वरित टी शर्ट्स घेऊन जाण्यासाठी। संगम खरत लाजवाब, किफायती, काबिल तारीफ बल्लेबाजी हो रही है। 49 पर पहुंचे, व्यक्तिगत 49 बनाए पहले ही मुकाबले के अंदर। ऐसा लगा था वातावरण में नमी है, डिफैक्टर है, लेकिन इतना ज्यादा फर्क इस बल्लेबाजों को नहीं लगा, क्योंकि जो गेंद जितनी भी खराब गेंदें हुई, उतनी खराब गेंदों की नतीजा 6 या 4 में तब्दील करने में कामयाबी हासिल की बल्लेबाजों ने, और उसी की बदौलत 72 रन पर पहुंचा है अब स्कोर कार्ड। पहले मुकाबले के अंदर सोच में होगी टीम नितिन स्मृति कोहली, क्योंकि यहाँ से इस रनों को रोका जा सकता है। कैसे रोका जा सकता है, कैसे चेसिंग किया जा सकता है। हेलो हेलो, कैसा अब पहले गेंद के ऊपर आया यह करारा छक्का। उसके बाद हम देख रहे हैं 49 पर पहुंचे संगम खरत। 1 रन निकालते तो पहला 50 बनने का मौका इस प्रतियोगिता के अंदर होगा। ये फुल टॉस और यस पहला 50 तो जरूर पूरा किया है। यहाँ से डीप एक्स्ट्रा कवर के रीजन पर 2 रन और 50। तालियों की गूंज से स्वागत किया जा रहा है इस पारी का। यस यकीनी तौर पर क्यों नहीं बल्ला दिखा सकते, क्योंकि रन आ चुके हैं व्यक्तिगत 51 रन की नायाब इनिंग, नायाब पारी खेली है। तो कुल रन संख्या हो चुकी है 74 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आखिरी ओवर है, प्रोग्रेस पर अभी नहीं तो कभी नहीं। हम हमेशा कहते हैं अब कुछ करना होगा, अब वापस लौटना होगा मुकाबले के अंदर, अब डॉट गेंदें डालनी होगी। और उसके साथ काफी लंबे समय के बाद डॉट गेंदें आ चुकी है, और इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई वृद्धि नहीं, टोटल में कोई इजाफा नहीं, स्कोर कार्ड में कोई इजाफा नहीं, 74 पर सीमित है। ये लोअर फुल टॉस थी, जगह बनाने की कोशिश थी डीप एक्स्ट्रा कवर के रीजन पर। खिलाड़ी वहां पर मौजूद है, दूसरे चुराने की कोशिश, यहाँ से रनआउट के तौर पर मौका, और संगम को वापस भेजा। विक्रम ने रनआउट के तौर पर आउट हो चुके हैं। नायाब इनिंग। हेलो 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 डीजे, हेलो 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 हेलो। तो किफायती ओवर, यहाँ से हम किफायती ओवर नहीं, किफायती बल्लेबाजी हमने देखी। व्यक्तिगत 51 रन की नायाब इनिंग, 52 रन की नायाब इनिंग। यस तालियों के गुण से स्वागत किया जा रहा है पवेलियन के अंदर। हेलो 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 हेलो
यहाँ से अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, चूंकि विकेट कीपर के पीछे तो खिलाड़ी मौजूद थे, वो भी चूके, और 22 के तौर पर ना सर, या सीट 22 के तौर पर एक्स्ट्रास में गिने जाएंगे रन। लेकिन क्रिकेट में रन चाहे कैसे भी आए, चाहे बाइक से आए, चाहे वाइड से आए, चाहे नो से आए, चाहे बल्ले से आए, या चाहे अपने शरीर पर छू कर भी आए, लेकिन रन आना काफी अहम रहता है। और वैसे ही चौवा हासिल किया। ये गेंद यस बिल्कुल सही दिशा पर थी, सही लाइन पर थी, जाने दिया और डॉट गेंद के साथ इस इनिंग को फिनिश किया, इस सत्र को फिनिश किया। 30 गेंदों का खेल समाप्त होने के बाद कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 79 रन, आने वाली 30 गेंदें और 80 का करना है पीछा। 80 रन बनाने होंगे टीम नितिन स्मृति कोहली को। और ये रन कैसे बनाए जा सकते हैं, कैसी होगी बल्लेबाजी, कैसी हो सकती है गेंदबाजी, ये सुनने के लिए हम जाएंगे, हमारे नांदगांव के नरेंद्र भगत सर इनकी तरफ। थैंक यू सो मच। हॅलो, तर नक्कीच दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर नक्कीच आम्ही आमच्या मान्यवरांचं इथे मान सन्मान करू आयोजकांच्या माध्यमातून। तर नक्कीच इथे मान्यवरांचा मान सन्मान केला जाईल। वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी केनी साहेब यांचं इथे स्वागत। हॅलो हॅलो, तर नक्कीच मान्यवरांचे इथे मान सन्मान आदरणीय प्रवीणजी केनी साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल। मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यशोचित सन्मान केला जातोय। तर नक्कीच मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली, आम्ही मान्यवरांचं अभिनंदन करतोय। तर नक्कीच दुसऱ्या सत्राकडे वळतोय। दुसऱ्या सत्रासाठी मी विनंती करतोय। हॅलो हॅलो, धन्यवाद संदीपन खेणी, धन्यवाद अभयजी गायकर। सुस्वागतम तमाम क्रिकेट रसिकांचं। या ठिकाणी चंद्रकांत काशीनाथ केणी व सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक 2021च्या आजच्या पहिल्या दिवसाच्या हॅलो 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 या पहिल्या दिवसाच्या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये मी नरेंद्र भगत आपल्या सगळ्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो। विलोभनीय आयोजन, नेत्रदीपक स्पर्धा हीच तर चिंचपाडा गावाची ओळख आणि त्याच प्रकारची सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या सौजन्याने आयोजित ही स्पर्धा। एकूण मित्रांनो, आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये या दोन टीमचं जर आपण मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन, एका बाजूला संगम घरचा तोफखाना ज्याच्या नावावर 8 चेंडू आणि 8 षटकार लगावण्याचा एक विक्रम आहे ग्रामीण टेनिसमध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मुकेश नाईक जो एक अप्रतिम, एक दर्जेदार, एक अनप्रेडिक्टेबल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं। पहिल्या सत्राचा आपण संदीपन विचार केला तर ज्या प्रकारची त्याची प्रतिभा आहे त्या प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी संगमने करून दाखवला। आता नजरा खेळल्या असतील त्या मुकेशवर कोहली क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांच्या की मुकेश कशा प्रकारचं या इनिंगला सुरुवात करतो, कशा प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट देतो, कारण याच गोष्टीवर बरेचसं काही असेल या सामन्याचं। कारण 30 चेंडू आणि 79 धावांची गरज असेल, 80 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण 79 धावा तब्बल कुठून काढल्यात पहिल्या सत्रामध्ये। वर्चवले क्रिकेट संघाने ज्या प्रकारचा त्यांचा बोलबाला आहे, ज्या प्रकारची त्यांची क्षमता आहे, त्या क्षमतेला अनुसरून त्यांनी अतिशय स्फोटक फलंदाजी केली। विकेटच्या चारी बाजूला फटके सजवले आणि खऱ्या अर्थाने उद्घाटनाचा ओपनिंगचा सामना कसा असावा, प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण फलंदाजीची मेजवानी कशी द्यावी हे मात्र संगमने आणि त्याच्या टीमने या ठिकाणी करून दाखवलं। तर
सलामीवीर आपण मैदानात पाहतो. या ठिकाणी आपण मुकेश नाईक आणि अनिकेत, त्याचप्रमाणे या मंचावर आपण वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब यांना देखील पाहतो, ज्यांच्या नेतृत्वामध्ये एक खूप मोठी स्पर्धा या मैदानावर एक 15 दिवसापूर्वीच होऊन गेली. खूप चांगलं देखणं आयोजन आहे. त्याच प्रकारचं सुनील स्पोर्ट्स, मी नेहमी म्हणत असतो की चिंचपाड्याच्या 2 स्पर्धा आहेत, सुनील स्पोर्ट्सची स्पर्धा आणि देवांशी ट्रॉफी. खरोखर संपूर्ण पनवेल रायगडच्या नजरा या स्पर्धेकडे लागून असतात आणि प्रेक्षकांना देखील मोठी उत्सुकता असते या स्पर्धांची. आणि त्यापैकी आजची ही दुसरी स्पर्धा आणि पहिला दिवस, तर थोडं स्पीडअप करायचं. 25 मिनिटं आपणास देण्यात येतील आणि 25 मिनिटांमध्ये 5 षटकं देखील आपल्याला या ठिकाणी संपवायची असतील. या गोष्टीकडे देखील दोन्ही कर्णधारांनी आपलं लक्ष या ठिकाणी ठेवायचं आहे, नाहीतर आमचे पंच आपल्याला पॅनलाइज करण्यासाठी त्यांना पूर्ण अथॉरिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर वळूया आपण मैदानाकडे. सलामीवर आपण अनिकेत, ज्याला स्ट्राईक एंडला उभा राहताना पाहतो, तर नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजीचं कर्दन काळ, ज्याला मी नेहमीच म्हणत असतो, एक टेनिस क्रिकेट, एक डिटरमाइंड टेनिस क्रिकेटर कसा असावा अशा प्रकारची देहबोली आपल्याला मुकेश नाईकची पाहायला मिळते. त्याच प्रकारच्या मनगटामध्ये खूप जोर आहे त्याच्या, चांगले फटके खेळतो. यस, तर विनंती असेल. हॅलो 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 गावदेवी जुई, हॅलो 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 जुई क्रिकेट संघाला विनंती असेल की आपण या नाणेफेक करण्यासाठी, पहिला चेंडू मला वाटतं सोयबाई पंच दीपक पाटील सर यांचा या ठिकाणी अवंतर धावसंख्येचा इशारा या ठिकाणी येतो. अकाउंट ओपन होतो या ठिकाणी. नक्कीच ते नितीन इलेव्हन कोहली क्रिकेट संघाची कोण विसरेल. नितीन इलेव्हनला बाहुबली म्हणून टेनिस क्रिकेटचं ज्याला ओळखलं जायचं, आणि त्याच्या यावेळेस खूप चांगला फटका लॉंग ऑफच्या विजन मध्ये येतो. फटका 4 धावा या ठिकाणी देऊन जाईल. अनिकेतला माहिती आहे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाज संगम घरत आहे. ज्या संगमने ज्या प्रकारची धावांची लयलूट केली ती अक्षरशः तुटून पडला होता. ज्या प्रकारचे त्यांनी कार्पेट ड्राईव्ह दाखवले, ज्या प्रकारचे त्याने एक्झिक्यूट केले फटके, त्याच प्रकारचा पहिला फटका या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केला. 4 धावा आणि एक चांगली सुरुवात मी म्हणेल. ऑन साइडला जागा बनवली, चौका, खूप चांगला फटका, चौका. बॅक टू बॅक 2 चौका येतात. तर नक्कीच या ठिकाणी जीवन भेंडे यांना देखील आम्ही पाहतो, मयूर चिमणे यांना पाहतो नाणेफेक करण्यासाठी. या तुमचाच पुढचा सामना असेल. पहिला चेंडू वाईड होता मला वाटतं. हॅलो 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 पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर आलेले सलग 2 चौका अनिकेतच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण 9 धावा या ठिकाणी पाहतो. खूप चांगली स्फोटक सुरुवात मी म्हणेल की टीट फॉर टॅट, जशास तसं चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं या सामन्याचा आपण विचार केला तर, कारण खूप मोठं महाकाय असं लक्ष आहे 80 धावांचं आणि सामना फायटिंग. यावेळेस लॉंग ऑन. हॅलो 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 तर यावेळेस नक्कीच एक चांगला फटका होता, मात्र प्रोटेक्शन होतं डीप मध्ये. आपण पाहतो लॉंग ऑनच्या रिजन मध्ये आणि सिंगल नक्कीच या ठिकाणी अंकित 2 धावा अंकित केल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं 11 वर धावसंख्या पोहोचते. अजून देखील आपण विचार केला एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी साकार करावी लागेल. ओव्हर द विकेट येईल संगम. खूप चांगला चेंडू खोलवर, ऑफस्टमला थोडासा वाईड कर. टेनिस क्रिकेटचा संधी पण आपण विचार केला तर सातत्याने या प्रकारच्या चेंडूचा वापर केला जातो, कारण मोठे फटके खेळण्यासाठी तेवढीशी मुभा नसते फलंदाजाला, आणि त्याच प्रकारचा एक भात्यातला अस्त्र वापरला तो संगम घरत नाही. ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस एक्झिक्यूट केलाय, मिस टायमिंग झालाय, झेल हवेत. पहिला मोहरा गावत नितीन इलेव्हन कोहली संघाचा. तर पहिला मोहरा या ठिकाणी गावत होतो नितीन इलेव्हन कोहली क्रिकेट संघाचा. खूप चांगला चेंडू नव्हता, कारण अशा प्रकारचे लोअर फुलटॉसचे जे चेंडू असतात ज्यांचे रिझल्ट आपण सातत्याने 6 धावा असेच पाहत असतो, मात्र यावेळेस थोडीशी लवकर बॅट फिरली मला वाटतं, त्याच्यामुळे प्रॉपर टायमिंग
टेनिस क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं ते प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी झालं नाही आणि फलंदाजाला थोडासा निराश थोडासा हताश होऊन परतावं लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला उभा राहतो पहिल्यांदा मुकेश नाईक. संगम घरात टू मुकेश नाईक. खूप चांगला चेंडू पूर्ण सन्मान दिला. जेवढी छान लाईन होती चेंडूची तेवढीच उत्तम लेंथ देखील होती. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 बाद 11 अशा आपण धावसंख्या पाहू शकतो. दिल्ली खूप दूर आहे. मी तर म्हणेल या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या नितीन इलेव्हन कोहली क्रिकेट संघासाठी कारण जवळपास 80 धावांचं या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. पंचांना देखील विनंती असेल की सामन्याला आपल्याला थोडं स्पीडअप करायचं. उशीर झाला होता सकाळी थोडंसं आपल्याला हा पहिला सामना सुरू करत असताना. नवीन गोलंदाज रोहित. या ठिकाणी आपल्याला नवीन गोलंदाज रोहित पाहायला मिळेल बघा. अतिशय सुसज्ज अशी स्पर्धा. या स्पर्धेला प्रोफेशनल पंच आपण दीपक पाटील सर ज्यांना पाहतो, त्याचप्रमाणे लालचंद गावंड, त्याचप्रमाणे द्वारकानाथजी चोरगे या ठिकाणी, त्याचप्रमाणे प्राप्ती डिजिटलचे लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी आपण पाहतो. त्याचप्रमाणे आमचे डीजे ऑपरेटर प्रोफेशनल स्कोररच्या भूमिकेत या ठिकाणी अमोल केणी यांना देखील पाहतो. त्याचप्रमाणे संदीपन केणी, रोहित गायकर ही आमची समालोचक मंडळीची संपूर्ण टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इथे कंबर कसत असताना आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा असेल तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडचे संपूर्ण सदस्य जे मागील 15 दिवसापासून या स्पर्धेची संपूर्ण तयारीमध्ये व्यस्त असत असताना आणि रिझल्ट आपल्या समोर एक देखणं आयोजन. यावेळेस कव्हर्सच्या वरून खेळून काढल्या. स्वीपरला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल डबलमध्ये या ठिकाणी कन्व्हर्ट केल्या जातात. बघा 2 धावा येतात. धावा मात्र फक्त 13 आपल्याला या ठिकाणी स्कोअर कार्डवर पाहतात. या प्रकारची जर फलंदाजी करत राहिले तर सामना गिवअप केल्यासारखं होईल असं मला वाटतं. कारण ज्या प्रकारच्या चौकार षटकारांची गरज आहे ते मोठे फटके कुठेतरी दिसत नाहीत. नक्कीच बघा सर, यानंतरचा होणारा सामना असेल गावदेवी जुई विपक्ष मीर स्पोर्ट कुंडेवाल. या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय मान्यवर प्रवीणजी केनी साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस मीर स्पोर्ट कुंडेवाल विपक्ष गावदेवी जुई. हॅलो. तर डायरेक्ट हिट दिले. मला वाटतं पंचांनी तिसऱ्या पंचांच्याकडे मदत या ठिकाणी मागितलेली. एक चांगला अपील आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच विकेट कोणाची असेल तर डेंजर झोन मध्ये मला वाटतं मुकेश नाईक आहेत संदीपन या ठिकाणी. नेक्स्ट मॅच असेल मीर स्पोर्ट्स कुंडेवाल आणि गावदेवी जुई या दोन संघांच्या दरम्यानची बिग फाईट. टॉस नाणेफेकीचा निर्णय गावदेवी जुई संघाच्या बाजूने आलेला आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट आणि या ठिकाणी नक्कीच एक चांगली स्पर्धा देखील आपल्याला या ठिकाणी एन्जॉय करायला मिळेल. तिसऱ्या पंचांच्याकडे डिसिजन पेंडिंग आहे. आमची प्राप्ती डिजिटलची संपूर्ण टेक्निकल टीम या तिसऱ्या डिसिजनसाठी या ठिकाणी वर्किंग करत असताना या ठिकाणी डिसिजन आपल्यापर्यंत नक्कीच येईल. मात्र नितीन इलेव्हन कोहली क्रिकेट संघाने देव पाण्यात ठेवले असतील कारण मुकेश नाईकचे विकेट आहे, खूप महत्त्वाचं विकेट आहे. कारण या संघांच्याकडे मी बघत असताना नेहमीच एकीकडे संगम घरातला पाहत असतो तर दुसरीकडे मुकेश नाईकला पाहत असतो. अतिशय जबरदस्त क्षमता या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये फक्त आहे म्हणून चालणार नाही तर वेळोवेळी त्याने आपल्या क्षमतेचा परिचय दिलाय आणि टेनिस क्रिकेटचे जे रसिक आहेत त्यांना मैदानावर त्यांनी खेळून ठेवलेला आत्तापर्यंतचा हा इतिहास आहे. नक्कीच देव तर पाण्यात ठेवले असतील दोन्ही संघांच्या बाजूने कारण खूप मोठी विकेट आहे या ठिकाणी आणि प्राप्ती डिजिटल लाईव्हची टीम या ठिकाणी टेलिकास्ट या ठिकाणी रिप्ले घेत असताना या ठिकाणी
फलंदाज या ठिकाणी बाद हा डिसिजन येतो. तर प्राप्ती डिजिटलच्या सीईओ जितू गोंधळी यांच्याकडून हा निर्णय आमच्यापर्यंत आला की फलंदाज हा धावबाद आहे. कारण ज्यावेळेस चेंडू एस्टँडच्यावर थ्रो केला होता त्या थ्रोला वेग खूप होता. बॅट लँड होण्याच्या आधीच मला वाटतं बेल्स उडाल्या होत्या आणि मुकेशला थोडंसं निराश व्हावं लागतं कारण खूप मोठी जबाबदारी होती त्याच्यावर. दुर्भाग्याने जबाबदारीला तो न्याय देऊ शकला नाही. मात्र नवीन फलंदाज पंच तुम्हाला एक विनंती असेल. हॅलो दीपक पाटील सर, पहिली धाव घेत असताना रनआउटचं अपील होतं की सेकंड धावसाठी? फर्स्ट ना धाव नसेल. ओके ठीक आहे, थँक्यू. तर नवीन फलंदाज संगम आणि युवराज यांच्यावर धन्यवाद. शशिकांतजी भोईर साहेब, वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ज्यांनी खूप वेळ दिला या ठिकाणी. यावेळेस खूप चांगला चेंडू बघा, टेक ऑफ करतो चेंडूला. लाईन अँड लेंथ खूप अचूक आहे, अप्रतिम आहे. आणि गोलंदाज रोहित याच्यावर जो विश्वास आहे तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरतो. एक अपकमिंग यंगस्टर आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये खूप अपेक्षा असतील. चांगला रनअप आहे, चांगला रिदम मध्ये आहे हा गोलंदाज. यावेळेस एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर टायमिंग नाही, झेल हवेत, स्वतः आपल्या चेंडूच्या खाली येतो आणि अजून एक फलंदाज बाद होतो. थोडीशी पडझड या ठिकाणी पाहायला मिळते ती नितीन 11 कोहली संघाची. तर नक्कीच एक मोठी अनाउन्समेंट मी तुमच्यापर्यंत करू इच्छितो. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे चिंचपाडा गावचं. सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब, माजी सरपंच, वडगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने संपूर्ण टुर्नामेंटसाठी जेवढ्या पण ट्रॉफीज आहेत त्या संपूर्ण ट्रॉफीज या ठिकाणी सुनील स्पोर्ट्सला त्यांनी बहाल केलेले आहेत. तर खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळ्या उद्या शशिकांतजी भोईर साहेब यांच्यासाठी. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांना धन्यवाद देतो. ट्रॉफीज ना मी अनाउन्समेंट बरोबर केली ना ट्रॉफीची. नाही तो काय वेगळा असणार, मी वेगळाच करायचो. हॅलो हॅलो तर हॅलो 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 बघू देतो माईक काहीच नाही. हॅलो हॅलो तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा आपण स्कोअर कार्डवर पाहतो. खूप लांब, खूप मागे पडताना या ठिकाणी पाहायला मिळतो तो नितीन 11 कोहली क्रिकेट संघ. तर नवीन फलंदाज आपण संगम आणि सम्राट, नवीन फलंदाज सम्राट आणि युवराज या 2 फलंदाज आपण पाहतो. नितीन 11 कोहली क्रिकेट संघाच्या वतीनं राऊंड विकेट येईल. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील स्वॅब येतो. अवांतर धावसंख्येत भर पडते. सिंगल डबलने या ठिकाणी काही होणार नाही. सामना वाचवायचा असेल, या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचं स्वप्न तुम्हाला पाहायचं असेल, फक्त स्वप्न पाहून नाही तर ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला फ्लाइंग स्ट्रोक खेळावे लागतील. मोठे फटके काळाची गरज असेल तुमच्यासाठी आणि तेच होऊ देत नाहीत या ठिकाणी
वरचवले क्रिकेट संघाची गोलंदाज. यावेळेस चांगला चेंडू स्लो बॉलचा वापर केला. ऑन साईडला एक्झिक्यूट करायचा होता. हॅलो, खूप चांगला चेंडू अपील केलं जातं, मात्र पिचिंग थोडीशी ऑफस्टमच्या बायावरती पंच दीपक पाटील सब लेग बाईटचा इशारा या ठिकाणी दाखवतात. मॅन ऑफ द सिरीजसाठी मला वाटतं बायसिकल असेल या ठिकाणी. तर अतिशय सुसज्ज असं आयोजन हे नेहमीच पाहतो आणि एक दिवसाचं मी नेहमी प्रत्येक वर्षी या स्पर्धेला एक दिवसाचं एक व्हिजिट या ठिकाणी करत असतो. मागच्या वर्षी देखील खूप चांगली स्पर्धा झाली होती. त्याच्या आदल्या वर्षी मला वाटतं बाईक होती मॅन ऑफ द सिरीजसाठी संदीपन. एक नीट नेटकं आणि देखणं आयोजन. राऊंड द विकेट, खूप चांगला फटका आहे, ताकदीचा वापर केलाय. यावेळेस चेंडू थांबणार नाही. मोठा फटका, 6 धावा. या फटक्यांची गरज आहे नितीन 11 कोहली क्रिकेट संघाला. बऱ्याच अवधीनंतर, बऱ्याचशा उशिरानंतर आलेला हा षटकार. धावफलक थोडस पुढे सरकतं. 21 धावांवर स्कोर कार्ड पोहोचत असताना अजून देखील 49 धावांची गरज आहे या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. आणि तिसरं षटक प्रोग्रेसवर आहे. काही चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. चांगला चेंडू, हेलिकॉप्टर टेक ऑफ करायचा होता. डॉट जातो निघून. संगम घरात खूप चांगल्या प्रकारचा अष्टपैलू खेळ दाखवत असताना, फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये हाफ सेंचुरी ज्याने दाखवली आणि या स्पर्धेला एक चांगली स्टार्ट दिली ज्याने आणि 79 धावा आपल्या संघाच्या खात्यावर जमा केल्या. एक सुरक्षित टोटल मी म्हणेल. मिस टायमिंग होतोय, फटका फसलाय. फलंदाज यावेळेस बाद होतो युवराज. सातत्याने विकेट रेग्युलर इंटरव्हलला या ठिकाणी विकेट पडल्या जात आहेत. ही मोठी डोकेदुखी ठरते या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. नितीन 11 कोहली क्रिकेट संघाला दडपण आहे बघा. थोडंसं प्रेशराइज क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. कारण समोर लक्ष जर आपण पाहिलं तर हिमालयासारखं खूप उंच असतं लक्ष आणि त्या लक्ष्याला अर्थात 30 चेंडूमध्ये 80 धावा जमावणं टेनिस क्रिकेटमध्ये. क्रिकेटबद्दल म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ जरूर म्हटलं जातं. मात्र या ठिकाणी गोलंदाजी टिचून केली जाते आणि 80 धावांचं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याला गवसणी घालत असताना कुठेतरी अडथळे निर्माण केले जातात. फलंदाज अजून एक माघारी परतेल. आतापर्यंत 4 विकेट, 4 फलंदाज या ठिकाणी बाद झाले आहेत. नवीन फलंदाज राकेश समीर, राकेश आणि समीर अशा प्रकारचे फलंदाज या ठिकाणी नक्कीच असतील. तर नेक्स्ट मॅच नक्कीच मेयर स्पोर्ट्स कुंडेवाल आणि गावदेवी जुई या दोन संघादरम्यानची असेल. एक मोठी बिग फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला समीर, तर गोलंदाजीसाठी चौथा गोलंदाज स्वप्नील वरचवले क्रिकेट संघाकडून. थोडस प्रेशराइज झालंय या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल. नितीन 11 कोहली क्रिकेट संघ यावेळेस एक्झिक्यूट केलाय. थोडासा मिस टायमिंग आहे त्या ठिकाणी. अजून एक फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेने परततो. सातत्याने विकेट्स, विकेट क्रमांक 5 या ठिकाणी बाद होत असताना विकेट क्रमांक 6 या ठिकाणी पडतो. नवीन
फलंदाज अमित येतो. मजा येत नाही या सामन्यामध्ये, कारण ज्या प्रकारचा प्रतिकार होणं गरजेचं होतं, प्रयत्न केले जातात. यावेळेस मात्र अजून एक विकेट घेण्याची संधी होती, मात्र कॅच ड्रॉप केला या ठिकाणी वरचेवली क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षका कर्वे. 2 धावा नक्कीच या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. चौथ्या षटकातील 2 चेंडू रिलीज झाले. 10 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. धावफलकावर धावा आपण 23 पाहू शकतो. स्लॅश केलाय चेंडूला पॉइंटच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. चेंडू 4 धावा देऊन जाईल. तेवीस अधिक 4 27 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवर. अजून देखील आपण विचार केला तर अजून देखील 53 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. फक्त सिंगलला प्राधान्य दिलं जातं. दोन्ही फलंदाज नवीन आहेत, थोडासा अनुभव कमी आहे. मोठे फटके एक्झिक्यूट करण्याचा जरूर प्रयत्न केला जातो, मात्र चेंडूवर बॅटमध्ये तेवढासा चांगलं कॉन्टॅक्ट पाहायला मिळत नाही. स्तोवाम केला या ठिकाणी. थोडासा नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळाली. ज्यावेळेस तुमच्याकडे गुंतवणूक खूप जास्त असते, धावा तुम्ही खूप चांगल्या कुठून काढलेल्या असतात, त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडूचे व्हेरिएशन करणं आणि त्याचपैकी जर विचार केला तर स्लोहम सारखे चेंडू देखील तुम्ही निर्धास्तपणे रिलीज करू शकता. यावेळेस आधीचा स्लोहम, यावेळेस थोडासा फास्ट. रिझल्ट सेम. दोन्ही चेंडू निर्धाव. धावफलक स्थिर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27. आता मात्र 6 चेंडू आणि 53 धावांची गरज. सामना गिव्ह अप केला असंच म्हणावं लागेल या ठिकाणी, कारण कोणत्या प्रकारचा प्रतिकार केला जात नाही. मोठे फटके पाहायला मिळत नाहीत या ठिकाणी आपल्याला. नितीन इलेव्हन कोहली क्रिकेट संघाच्या वतीने आणि संपूर्ण या गोष्टीचं क्रेडिट नक्कीच जाईल ते संगम घरत्याला, ज्याने केलेली बहारदार आक्रमक खेळी, जे खेळीच्या जोरावर उभारलेलं 5 षटकामध्ये 79 धावांचं लक्ष्य आणि आपल्या संघाला संपूर्ण सुरक्षित करून ठेवलं आपल्या खेळीच्या माध्यमातून. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील कडवा प्रतिकार या ठिकाणी केला. नवीन गोलंदाज तनय भगत याला आपण पाहतो. शेवटचं षटक 53 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 53 धावांची गरज असेल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केणी व सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक. आजचा पहिला दिवस. एकूण 5 दिवसीय स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. पहिली लढत या स्पर्धेची उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या साठी 80 धावांचा पाठलाग करतोय या ठिकाणी नितीन इलेव्हन कोहली क्रिकेट संघ. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक असताना वाईड समीकरण थोडंसं बदलतं. 5-51 आणि नक्कीच तर नेक्स्ट मॅच जी असेल गावदेवी जुई आणि मेर स्पोर्ट्स कुंडेवाल, तर नाणेफेकीचा निर्णय गावदेवी जुई संघाच्या बाजूने आला होता. विनंती असेल गावदेवी जुई क्रिकेट संघाच्या संघनायकाला की आपण आपली संपूर्ण रणनीती या ठिकाणी तयार ठेवून लगेचच आपण मैदानामध्ये आपल्या रणनीतीवर आपण अंमल करायचा आहे, कोच करायचा आहे. तर चौकार या ठिकाणी मेर स्पोर्ट्स कुंडेवाल आणि गावदेवी जुई या 2 संघादरम्यानची लढत असेल. चौकार येतो. समीकरण थोडंसं बदलतं या ठिकाणी. षटकारांचीच फक्त गरज आहे, त्याने देखील काही होणार नाही. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केलाय. फक्त सिंगल. 34 धावा. खूप मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकण्याच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करत असताना शिवशंभो वरचेवळे षटकार येतो. यावेळी शेवटच्या क्षणी थोडेसे प्रयत्न केले जातात
या षटकांची गरज होती P1 आणि P2 मध्ये. जर 35 ते 40 धावा जमावल्या असत्या P1 P2 मध्ये तर नक्कीच सामना चुरशीचा आतापर्यंत पाहायला मिळाला असता. मात्र तसं झालं नाही, कारण केलेली अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, नियंत्रित वेग, नियंत्रित मारा. अजून एक वाईड. 41. काही चेंडू या ठिकाणी शिल्लक असताना या 2 चेंडू मला वाटतं. अजून एक वाईड. बघा, तुमच्याकडे धावांची खूप इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करू शकता, कारण बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष प्रॅक्टिकली या ठिकाणी हा गोलंदाज शिकत असताना, कारण त्याला माहिती आहे पुढच्या फेरीमध्ये आपण प्रवेश तर जवळपास आपला निश्चित आहे. विकेटचा आपण या ठिकाणी थोडासा अंदाज घेऊ शकतो. यावेळेस अजून एक मोठा फटका. षटकार. धावा बघा 48. मला वाटतं अमोल सांगतात की शेवटचा चेंडू या दुसऱ्या सत्रातील शेवटचा चेंडू असेल. सामना जवळपास गिव्ह अप केला या ठिकाणी नितीन 11 कोहली क्रिकेट संघाने. का पण बघा, अजून एक वाईड. खूप लांब लचक षटक. 9 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेत. गोलंदाजाचं नाव आहे तन्मय का तनय. तनय. तनय गोलंदाजाचं नाव आहे. 9 चेंडू रिलीज केलेत. धावा करेल. यावेळेस थोडासा शॉर्ट पिच होता, हाफ ट्रॅकर होता, थोडासा परफेक्ट डिलिव्हरी याला नक्कीच मी म्हणेल. सामना समाप्त होतो या ठिकाणी. एक मोठं विजय या ठिकाणी संपादित केले ते नितीन 11 कोहली संघा. दोन्ही संघांना विनंती असेल की लाईनअप करूनच आपण मैदानाच्या बाहेर यायचं. दोन्ही संघांना विनंती असेल की लाईनअप मध्ये आपण यायचं. ही स्पर्धा मित्र अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. पनवेल तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील एक नावाजलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि नक्कीच आपण देखील डिसिप्लिन, अनुशासन